हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ सेकंड ब्लॉग. तर आज आम्ही व्हिजिट करणार आहोत कोकणामधील काही फेमस ठिकाण म्हणजे देवबाग, तारकर्ली आणि मालवण इथे. आणि एक्सप्लोर करणार आहोत तिकडचे फेमस ठिकाण आणि ॲक्टिव्हिटीज. तिथे पोहोचल्यावर आम्ही एका कॉटेजमध्ये स्टे केलं. कॉटेजसुद्धा रिव्हर फेसिंग होतं. तेही खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही एक्सप्लोर केलं ते देवबाग बीच. देवबाग बीचवरील सनसेट व्ह्यू पण खूप भारी होतं आणि तिथे खूप सारे टुरिस्ट व्हिजिट करायला आले होते. आणि नेक्स्ट डे आम्ही निघालो तिकडच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि बोट सफारी एक्सप्लोअर करायला. बोट सफारी करताना तिकडचा व्ह्यू पण खूप छान होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आमची बोट सफारी ही कर्ली रिव्हरमधून होत होती. आणि देवबाग हा ठिकाण कर्ली रिव्हर आणि अरबी समुद्राच्या मध्ये आहे. त्यानंतर आम्ही कर्ली रिव्हर आणि समुद्राचा संगम पॉईंटसुद्धा बघितला. आणि नंतर आम्ही गेलो ते आमची फर्स्ट वॉटर ॲक्टिव्हिटी करायला, ते म्हणजे पॅरासेलिंग. हे करताना आधी आम्हाला भीती वाटली, कारण पॅरासेलिंग करताना बोट एकदम डीप समुद्रात घेऊन जावी लागते. तरीसुद्धा आम्ही थोडी हिंमत दाखवली आणि ही ॲक्टिव्हिटी ट्राय केली. ही ॲक्टिव्हिटी करताना आम्हाला खूप मजा आली. वन्स इन अ लाईफ टाईम असा हा एक्सपिरियन्स होता. ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी केली ती म्हणजे जेटस्की राईड. जेटस्की राईडमध्ये आधी माझ्या वाईफला बसायचं होतं, म्हणून सगळ्यात आधी जेटस्की राईड तिने एन्जॉय केली. तिला पण खूप भारी वाटलं, खूप मजा आली. त्यानंतर जेटस्की राईडवर बसायचा माझा नंबर होता. मी पण या राईडचा एक मोठा राऊंड मारला. राईड करताना खूप मजा येत होती, खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं की पुन्हा पुन्हा या राईडवर बसावं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी एन्जॉय केली ती म्हणजे बनाना राईड. या राईडचा सुद्धा आम्ही एक मोठा राऊंड मारला आणि लास्टला त्यांनी खाली पाडलं. त्यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटी केली ती म्हणजे कायाकिंग. ते करतानाही खूप भारी वाटलं. नेक्स्ट डे आम्ही व्हिजिट केलं मालवण येथील श्री देवी भराडी मातेचं मंदिर. मंदिरही खूप छान आणि मोठं होतं. त्याचं दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो मालवणच्या समुद्रात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्राच्या मध्ये असल्याने आपल्याला तिथे बोटमधून जावं लागतं. किल्ल्यावर पोचायला आपल्याला समुद्र किनाऱ्यापासून बोटने 10 ते 15 मिनिटं लागतात. हा किल्लाही खूप छान आणि मोठा होता. त्याच्या अवतीभोवती पूर्ण समुद्र होतं. ते बघायला खूप भारी वाटत होतं. तुम्हीही इथे नक्की व्हिजिट करा आणि व्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.